तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते। तर आज मी अशी तयार झाली आहे ब्लॅक साडी घालून, कारण संक्रांतीचं शूट करायचं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत। आज संडे असल्यामुळे मिस्टरांना सुट्टी आहे, पण जिथे जाणार आहोत तिथे संडे असल्यामुळे गर्दी खूप असणार आहे। तर बघू कसं जमतंय शूट करायला। आलो आणि खूप गर्दी आहे इथे संडे असल्यामुळे, बघूया कसं जमतं फोटोशूट करायला। हे रुईश पण आलेला आहे। कणभर तीळ मनभर प्रेम, कणभर तीळ मनभर प्रेम, याचा गोडवा आपुलकी वाढवा। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अंकिता पाटील खूप खूप स्वागत करते। आणि आज आहे मकर संक्रांत आणि आम्ही आज मकर संक्रांत असल्यामुळे सगळेजण आता जाणार आहोत बिल्डिंगवरती पतंग उडवायला, कारण सुरतमध्ये काईट फेस्टिवल खूप जोरात असतो। प्रत्येकाच्या टेरेसवरती मस्तपैकी डीजे वगैरे लावलेला असतो आणि तर सगळेजण मस्त पतंग उडवायला जातात। आणि हा रुईशचा पतंग आहे, रुईचा डायनोसॉर घेतलाय बघ त्यांनी काल, पण मला काय पतंग उडवता येत नाही, तरी पण ट्राय करणार आहोत। तर चला मग जाऊया टेरेसवरती। अरे कुठे गेला? वरती गेला। आणि लास्ट टाइम आम्ही असंच घेतलेला आणि तो गॅस बलून असल्यामुळे रुईच्या हातातून सुटलेला आणि वरती गेलेला, त्यामुळे यावेळी आम्ही मस्त त्याला बांधून ठेवलेलं आहेत। आणि आता सगळेजण रेडी झालेलो आहोत आणि आता जवळजवळ 12 वाजायला आलेत आणि आम्ही निघालो आहेत वरती टेरेसवरती। क्रांतीची तयारी चालू आहे। काय मांजर गुंतलाय हा? सावकाश याचा धागा हा, आता एवढी धार नसते ना पहिल्यासारखेला असते। आणि रुईशने का आणलंय? रुईश तुझं दाखव रे, तुझं पतंग दाखव सगळ्यांना ना रुई। आणि रुईसाठी स्पेशली वेगवेगळे पतंग आणलेले आहेत, किको सुपर स्पीड। आणि हे काय टॉम अँड जेरी, असे वेगळे सगळे कार्टूनचेच आहेत। आणि हा रुईचा इकडे 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 दाखव। रुईशने स्पेशल घेतलं, काय रे नाव याचं? डायनोसॉर ना? डायनोसॉर। त्याला पण मोठी धागा बांधायला लागेल ना रुमी? फाटून लवकर जाईल ना फाटणार बेटा। बाबा त्याला हे बांधेल ना, याला पण हा मी उडवेन हा, आई खूप लांब पर्यंत पोहोचेल। बाबाला काईट उडवता येतं का रे बाबा? इथे आणि इथे बाबांनी लहानपणी खूप पतंग उडवलेत माहिती का? रुई साईडला त्याला सुई घ्या ना, पतंग येतात म्हणून। के फॉर पतंग येतात, के फॉर काईट। त्यापेक्षा सुई आणि याच्यात हे करायचं ना, होऊन जाईल का? टेरेस वरती रुईचा गॉगल आहे माझ्या पर्स मध्ये। हे रुई, रुईश पण रेडी आहे ना रे काईट उडवायला? ते व्यवस्थित पकड बा। खिडकी साईल सोडायची सोनू, अशी नाही थांब दाखवते। सगळीकडे पतंग उडतात। एक धागा आहे तो काढू।
हाँ आपले 5:30 आणि दुपारी आम्ही पतंग उडवून आलो. खूप थकलेलो म्हणून झोपून घेतलं जेवण करून आणि आता मी माझ्या मैत्रिणींबरोबर पुन्हा पतंग उडवायला चालते. आणि आता आम्ही आलो टेरेसवरती. आता खूप गर्दी आहे पण इथे. आणि इथे मस्त आम्ही भेळ बनवायला घेतली एकदम छान अशी चटपटी मसालेदार मसालेदार भेळ. भेल वाली भेल भेल ले लो भेल. 10 रुपये प्लेट 10 रुपये प्लेट. वेफर्स अच्छे लग रहे हैं. और नमकीन दो. वो डालो रसला में. वो तो हम थोड़ा ही डाल. अभी मीठा रत्ना वाली डाल. बस चल बहुत ज़्यादा हो जाता. बांट देंगे और क्या. तर असा होता आजचा हा आमचा संक्रांतीचा दिवस आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.